चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला प्रदोष बैकर, दुसऱ्या बाजूला ऋषिदादा देसाई, समोर जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब अर्नाळा. प्रभावित केले मागील 3 ते 4 वर्षाचा जर ग्राफ पाहिला जेकेसीसीने खूप चांगला खेळ दाखवलाय. आज पुन्हा एकदा या MPL दरम्यान ते सज्ज होतात. पहिला चेंडू स्क्वेअर मारा, वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. एक सुंदर आयोजन त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं होतं शाळेजवळ जुना कोळीवाड्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र नेक्स्ट बॉल डॉट बॉल येत असताना दिसतोय. पहिला अतिरिक्त धाव, दुसरा डॉट, याचा अर्थ 1 चेंडू 1 धाव अशी स्थिती आहे सध्या घडीला सायबा संघाची. प्रदोष, ऋषिदादा देसाई दोन्ही फलंदाज मागील मॅच मध्ये तितके प्रभावी कामगिरी करू शकले नव्हते आणि आता त्यांच्याकडे खूप मोठ्या आशा असणार आहेत. कारण इथून क्वालिफाय होणं हे सर्वप्रथम एक टास्क त्यांच्या समोर असेल. या टास्कला कशा प्रकारे ते भेटतात, कशा प्रकारे सामोरे जातात यावरती नजर असेल. सेम थिंग जेकेसी साठी सुद्धा आहे. त्यांना सुद्धा इथे क्वालिफाय व्हायचं आणि ऑन साइडला एक गॅप मोठा ओपन होता आणि त्याला भेटत असताना पॅटर्न स्ट्रोक इथे एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडूला पाठवून दिलाय, सीमारेखा पार, चौकार. यावेळेला चेंडू बॅकफुट जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न एका धावेसाठी निघून चाललाय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल. स्ट्राईक रोटेशन महत्वाचं आहे आणि ते करत असताना एक धाव धावफलकामध्ये ऍड होतीये टीम साहेबाच्या. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला हातामध्ये आहे. परेश दहीबावकर त्या ठिकाणी होते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा नवीन इम्प्लिमेंट पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 7 धावा धावफलकावरती टीम साहेबा या संघाच्या. टॅप केले चेंडूला, एका धावेसाठी चेंडू जाईल. पहिलं षटक संपलंय. 8 धावा धावफलकावरती टीम सायबा बिनबाद. चला नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय मुन्ना. मुन्ना आलाय. समोर प्रदोष बैकर. पहिला चेंडू पुन्हा एकदा टॅप केले चेंडूला. रोहन त्या ठिकाणी आहेत, फीड करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. ऍज अ कॅप्टन म्हणून आज मुन्नाला आपण पाहतोय आणि चांगल्या कामगिरीची अपेक्षा मुन्नाकडून आहे समस्त जेकेसीसीला. परंतु जी ओपनर जोडी आली आहे, प्रारंभिक जोडी साहेबाची, तिला फोडणं ही मोठी टास्क त्याच्या समोर असणार. रोहन वेगाने फेकी झाली आहे. ओहो, डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलंय रचित पाटीलने आणि काय ते धावचेत आहे का हे सुद्धा बघितलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलं, मागणी केली गेली आणि त्या मागणीतून काय दिसेल. डायरेक्ट हिट झाला आणि त्यामुळे हा फटका लागतो टीम साहेबाला. प्रदोष बैकर वन्स अगेन असफल होत असताना तंबूच्या दिशेने जात आहेत आणि पहिली विकेट आली आहे
चांगली फेकी रोहनच्या माध्यमातून दिसली होती. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतात मुजम्मिल खान, मागील मॅचचे हिरो. चांगला खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. संयमाने केली ती खेळी. करण बेहराला घेऊन फिनिशिंग टच. आणि आता इथे पुन्हा एकदा ही पहिली बॅटिंग करत असताना आता वेगळ्या रोलमध्ये फलंदाजी करायची आहे. पाहूयात कशा प्रकारे खेळ सादर केला जातोय. मुन्ना समोर वज्जू एम्पॅक्टर आहे. मधून चांगला गॅप हेरायचं होतं परंतु मिलिंद त्या ठिकाणी होते. मिलिंदने चांगली फिल्डिंग केली आहे. कोणते धाव नाही. डॉट. चांगली गोलंदाजी मुन्नाची. हलक्यातनं पुश केलंय ऑन साईडला. जोपर्यंत रोहन येईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होतीये. क्षेत्ररक्षणामध्ये खूप मोठा हातखंड आहे JKCC या संघाचा. मागील मॅच मध्ये सुद्धा त्याने काही प्रमाणात दाखवलं होतं परंतु या स्पर्धेचं जे काही मैदानाचं चित्र आहे किंवा मैदानाची जी काही रचना आहे त्याच्यामध्ये गॅप्स खूप मोठे ओपन आहेत. जर का प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळले आणि गॅपमध्ये चेंडूला मारलं तर चौकार कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळतो. हे आपण आतापर्यंत पाहिलंय. चेंडू मागे. ओहो अडवलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी मुन्नाने केली आहे. 10 वरती धावफलक थांबले. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. दडपण प्रचंड आता दोन्ही फलंदाजांवरती टीम साहेबाच्या. ऋषिदादा देसाई अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओहो क्या बात आहे. हे ते क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये तब्बल 3 चौकार अशा पद्धतीने पार झालेत. पहिला JCC, त्यानंतर आयकवीरा नारंगी आणि आता टीम JKCC यांच्या समोरून कोणालाही कळलं नाही चेंडू कुठे जातोय आणि मधूनच फरार होत असताना चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. 7च्या सरसेनं टीम साहेबा एका गड्याच्या मोबदल्यात. राकेश नवीन गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. रोहनच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. एक धावून कंप्लीट केली जाते. शेवटच्या चेंडूवरती काय घडलं होतं. बाउंड्री थोडीशी लांब आहे आणि गॅप थोडासा वाढला आहे त्यामुळे बाकी मैदानावरती खेळण्याचा आणि या मैदानावरती खेळण्याचा अनुभव त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि त्यामुळे एक पुढे राहिल्यानंतर तू अडवतोस की मी अडवतोयस या द्विधा मनस्थितीमध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक असतात आणि त्याचं नुकसान होत असताना चौकार आला. परंतु साहेबासाठी एक आशेचा किरण होता. कॉन्फिडन्स बळावणारा तो चौकार होता. समोरच्या दिशेने चेंडू अडवला राकेशने. अडतोय तरी सुद्धा एक धाव येते. ही सर्वाधिक मोठी जमेची बाजू आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. परेश दैबावकर वेगाने चेंडू फेकला गेलाय. धावचीची संधी मिस. ओहो संधी चालून आली होती. विदाउट कॉलिंग धावण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे एक धाव कंप्लीट होतीये. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाव आहेत 17-17. राकेश पुन्हा एकदा ऋषिदादा देसाई यांच्यासाठी यावेळेला डायरेक्टली पुन्हा एकदा लपेटा करत असताना बॉर्डरलाईनच्या बाहेर चेंडू जातोय. सेम विकेट येते. ऋषिदादा देसाई बाद. गॉन. सतरा 4 मैदानात येतोय फलंदाज जिसकी बल्लेबाजी में है गहराई. नाम है करण बेहराई. पाहूयात कशा प्रकारचा खेळ करतोय. समोर राकेश यावेळेला गोलंदाजी मार्क वरती. हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला डिक्लेअर मध्ये. परेश त्या ठिकाणी होते. 2 कॉर्नर. कबड्डी खेळत असताना लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर यांची भूमिका खूप महत्वाची असते तशी या अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा त्या 2 बाउंड्रीच्या कॉर्नर वरती खूप लक्ष असतं आणि इथे दोन्ही कॉर्नर बेस्ट आहेत.
JKCC चे. वॉट अ बॉलिंग, काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. तयार होते मोठ्या फटक्यासाठी, समोरच्या दिशेने मारायचं होतं परंतु चेंडू बाहेर अशा प्रकारे वळणार आहे, त्याला मात्र कव्हरच्या दिशेमध्ये मारणं गरजेचं होतं. अशा वेळेला चेंडू येतं डॉट. बीट झालाय फलंदाज मुझम्मिल खान. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 18 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. बॉल टू रन्स आहेत, शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय चेतन कदम. चेतन कदम पहिला चेंडू ऑन साइडला. परेश, मी म्हटलं होतं दोन्ही कॉर्नर बेस्ट आहेत आणि फिल्डिंग सुद्धा त्याच लेवलची होतीये. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते आणि आता मुझम्मिल खानवरती खूप मोठा दडपण असणार आहे. 30 किमान धावफलक लागवणं हे एकमेव टास्क असेल साहेबाकडे आणि या टास्कला ते कशा प्रकारे भेटतायत किंवा कशा प्रकारे टास्क कंप्लीट करतायत हे पाहणं रोचक ठरणार आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन चेंडू वाढला. राकेश, धावचीची संधी. इथे काय घडलंय? हमने तो दिया था, तुमने लगाया नहीं. तेच झालंय आणि चेंडू इथे हातामध्ये राहिलाय चेतनच्या. एकदा धावून कंप्लीट केली जाते. अंडरआर्म क्रिकेट आज गुरुवार शुक्रवार पासून चालू होतं. कामधंद्यावरून लोक मॅच खेळण्यासाठी काही लवकर येतात. त्यांची मानसिकता काय असते, किती इन्व्हॉल्व मॅच मध्ये असतात, या सर्व गोष्टी सुद्धा खूप मोठा मॅटर करत असतात आणि इम्पॅक्ट टाकत असताना दिसतात त्या संघावरती. रोहन पुन्हा एकदा रॉकेट अँड बुलेट थ्रो. काय जबरदस्त फेकी रोहनने केली आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू खर्ची केल्यात, 3 धावा खर्ची केल्यात आणि 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला ड्राईव्ह केला चेंडू. सौरभ रेड्डीच्या हातामध्ये धावचीची संधी आहे परंतु हातामध्ये चेंडू याने अगोदर धाव कंप्लीट झाली आहे. निर्मल सीसी आणि साई चरण दोन्ही संघाचे कर्णधार पण टॉस साठी या. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वाढलाय राकेश कडून. एक धाव कंप्लीट होतीये. चांगल्या फिल्डिंगचा नजारा आणि फटक्यामध्ये तसं परफेक्शन नव्हतं अशातली गोष्ट नाहीये परंतु या मैदानामध्ये फटका येत असताना तो गॅप मध्ये जाणं गरजेचं आहे. ती परफेक्शन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. यावेळेला चेंडू डायरेक्टली मैदानाबाहेर. याचा अर्थ काय? 24 वरती धावफलक थांबलंय. 25चं टार्गेट ठेवलं गेलं JKCC अर्नाळा या संघासमोर टीम साहेबाच्या माध्यमातून. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. डू ऑर डाय मॅच यानंतर आपल्या भेटीला येईल दोन पराभूत संघांमध्ये. चला रुपेशजी पाटील आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आदरणीय मितेश पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. दरम्यानच्या प्रवेशा
बद्दलच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण सर्वांनी कंप्लीट करा ही आपणास विनंती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. नयन कालुष्टे त्याच्या साथीनं सौरभ रेडीज. गोलंदाजी मार्कवरती ऋषिदादा देसाई. कंप्लीट युनिट सज्ज झालंय फिल्डिंगसाठी आणि सज्ज झालंय डगआउट या फलंदाजांना अप्रिशिएट करण्यासाठी. प्रणय मात्रे आज नाहीये आणि आलाय आणि टाळ्या वाजवण्याची सुद्धा मजा वेगळी असते. म्हणजे प्लेइंग टीम नसताना आज प्रणय त्याप्रमाणे ऑन साइडला. हो हो व्हॉट अ शॉट. काय फटका एक्झिक्यूट केलाय. ऑन साइडला जो काही गॅप दिसला होता त्याला भेदण्यासाठी पोषक वातावरण होतं आणि त्या वातावरणाला भेदत असताना नयन कालुष्टेने जिथून शेवट केला तिथून सुरुवात केली आहे. चौकार आलाय. पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने धावचीची संधी यश वडेर त्या ठिकाणी आहेत. स्वाभाविक जागा यश वडेरची दुसरी परंतु यावेळेला समोर त्याला ठेवण्यात आले. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी निघून गेलाय. सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. 3 चेंडूचा खेळ 5 धावा धावपल करते ही सुरुवात आहे जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबची. त्यांचे भारी अशी ही रंगता एक एक पारी भल्या भल्याना पडतान भारी. हे फलंदाजांची किमया न्यारी क्षेत्ररक्षक त्यांचे भारी अशी ही रंगता एक एक पारी. एकापेक्षा जास्त काही नाही. आता शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. 6 धावा धावपल करत बॉल टू रन्स इक्वेशन आहे. बॉल टू रन्स 25 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो पाठलाग करत असताना बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय का. धावचीची संधी वेगानं नयन त्या ठिकाणी आलेत आणि नॉट आउटचा इशारा. नॉट आउटचा इशारा. नयन पोहोचलाय आणि आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपल करते टीम JKCC अर्नाळा या संघाच्या. बाउंड्री लाईन वरी हान उभं खंबीर सारे खेळाडू बाउंड्री लाईन वरी हान उभं सारे लाईन वरी हान उभं. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. सामना बघाया आले रसिक सामने होती सारे रंजक. लाखा मुलाचं पारितोषिक जिंकेल गुरुदत्त संघ चषक. थँक्यू.
कट काढण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून चालला, सिंगल धाव येत असताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. मॅच अगदी क्लोज आहे, कारण 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. काल आम्ही 28चा बचाव पाहिलाय, त्यामुळे या 25 धावांना वाचवणं तितकंसं अवघड नाहीये. फलंदाज सुद्धा कस लागणार आहे, परंतु जो पहिला चेंडू चौकार आला, तो चौकार मात्र या मॅच मधला खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरलाय. आणि बघता बघता प्रत्येक चेंडू एक धाव घेत असताना धावफलकाला बढाव देण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून होतोय. मगाची मॅच विदाऊट लॉस फिनिश केली होती JKCC ने, आणि तोच प्रयत्न आता इथे सुद्धा असणार आहे. करण बेराई, पुढील चेंडू फुलटाच आहे, धावचीची संधी. ओहो, धावचीत नाही, इथं तर चेंडू हातातूनच निसटलाय. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. चौकाराच्या दिशेने चेंडू निघून चालाय. 4 धावा येतील. अतिशय शानदार बॅटिंग या ठिकाणी होतीये नयन कालुष्टेच्या माध्यमातून. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. करण बेहराई पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. हलक्या हाताने चेंडू खेळला ऑन साईडला, परंतु फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग. एक धाव डाऊन कंप्लीट. इक्वेशन मध्ये बदल. 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 14, आणि 14 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 11. 14 चेंडू 11 धावांची गरज. सौरभ रेड्डी समोर करण बेहराई. एक धाव धावून पूर्ण केली जाते, सिंगल. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024. मनवेलपाडाचे मैदान, क्रिकेटचा महासंग्राम पर्व 4, आणि या 4थ्या पर्वामध्ये येत असताना दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर या मैदानावरती ज्या वेळेला स्पर्धा झाल्या प्रचंड प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली, परंतु सध्या विरारमध्ये भरपूर स्पर्धा चालू आहेत. ऑल इंडिया ओपन म्हणा किंवा लाख मोलाची पारितोषिक असणाऱ्या स्पर्धा, अंडरआर्मच्या सुद्धा स्पर्धा, आणि त्यामुळे ज्याचा संघ त्याचेच प्रेक्षक आता दिसत आहेत. उद्याच्या दिवसापासून कदाचित हिची मात्रा वाढेल. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी आता धावांची गरज आहे, ती म्हणजे 9. पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, जास्त वाकले नव्हते, फक्त बॅटने दिशा बदलली. बॉटमहँडचा वापर चांगला केला, सिंगल धाव आली. आणि टॅप केले चेंडूला. एका दाबेसाठी चेंडू निघून चाललाय. कौस्तुभ शॉटमध्ये त्यांना जरूर होते, परंतु ते येईपर्यंत तितकासा उशीर झाला. 2 क्षेत्ररक्षक यावेळेला शॉटमध्ये बोलवण्यात आले, एक ऑन साईडला एक ऑफ साईडला, आणि त्यांच्याकडून ओहो, ऑन साईडला हातामध्ये चेंडू आहे, धावचीची संधी, आणि चेंडू मागे फेकला गेलाय. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केला जातोय. सिंगल धाव येते. सिंगल धावाने धावफलकाचा ग्राफ जर आपण पाहिलं तर पुढे पुढे जात असताना जाऊन पोहोचला 19 वरती. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 25चा पाठलाग करायचा. JKCC अर्नाळा हा संघ यावेळेला टॅप केलाय, कट केलाय. चेंडूला एका धावेसाठी चेंडू निघून जाईल, आणि गरजही नाहीये. दोन्ही फलंदाज इतका रिलॅक्स का आहेत त्याचं कारण आहे की धावफलक आवाक्यामध्ये आहे. 3 चेंडू वरती आहेत. याचं जर असं लढण्यासाठी खूप काही शस्त्र हातामध्ये आहेत. पुन्हा एकदा टॅप केलंय चेंडूला. एक धाव येते, आणि एका धाव्याने धावांचा रती वाढवण्याचा प्रयत्न होतोय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 21 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. 7 मध्ये 4. कोणाचा होणार बेडा पार? JKCC की सायबा, सायबा की JKCC? कट काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू रिक्लेच्या दिशेने जातोय. एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले. 22 वरती आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 22 JKCC अर्नाळा. सगळे आतमध्ये वा. सहा चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. रनआउटची संधी
पहिल्या चेंडूवरती विकेट नयन कालुष्टे बाद आणि सागर देसले ती कमाल करण्याचं सामर्थ्य ठेवतो. या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे अशा प्रकारच्या इक्वेशनला सुद्धा भेदण्याची. 5 चेंडू आणि आता 3 धावांची गरज आहे. परेश दहीबावकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत आणि अखेरकार ती पार्टनरशिप तुटली आहे. म्हणजे पहिल्या मॅच पासून सुरू झाली ती. पहिला विकेट जखीचा आलाय दुसऱ्या मॅच मध्ये. सागर देसले चांगली फिल्डिंग, विकेट धावची चरोपाने आलाय आणि आता सौरभ रेड्डीच समोर सागर देसले असणार आहेत. अटॅकिंग फील्ड पूर्णपणे सजवली गेली आहे. ऑन साइडला चेंडू निघून गेलाय. ऑनड्राईव्ह चरोपाने सीमारेखा पार, चौकार, मॅच फिनिश. सामना जिंकलाय JKCC अर्नाळा या संघानं. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. पुढील मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.